देवाला विठ्ठल नाव कसं काय पडलं? मी त्याला म्हटलं, दादा त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेने केली जादू, राधेने केली जादू, झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासोबत राधास पाहिलं, डोळे झाले लाल लाल. म्हणाली, कृष्ण मी तुला आता सोडून चालले. कृष्ण शोधतोय रुक्मिणीला, होऊन व्याकुळ भाऊक. आला शोधत 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 चंद्रभागेच्या तीरी, आणि समोर दिसली रुक्मिणी दिंडी रवणात पंढरीच्या तीरी. रुक्मिणी रुसली होती फार. कृष्ण मनवतोय तिला आणि म्हणतो कसा, अगं रुक्मिणी तू रुसली आहेस फार, पण कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी रुसली होती, तेवढ्यात कृष्णास आठवतो एक थोर भक्त, न्याव त्याचं पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. भक्त पुंडलिकाच्या दारी, आली ग बाई कृष्णाची स्वारी. भक्त पुंडलिक काय करतो, आई बापांची सेवा उभा करून कृष्णाला विठेवरी. अठ्ठावीस युगे झाली तरी रुक्मिणीचा रुसवा काही सुटला नाही. वाट बघून बघून कृष्णाची मूर्ती झाली, विटेमुळे त्यास विठ्ठल प्रचिती आली. वैकुंठावरून झाला हा मार्ग मोकळा. ज्यावेळी तुकोबरायांनी वैकुंठ गमन केलं, त्यांचा मार्ग मोकळा केला. आता रुक्मिणी मातेला वाटलं की कृष्णाची ही मूर्ती झाली, आता बरं विठ्ठल नावाची प्रचिती ही आली. मग उभारला पूर्ण जगाचा संभाळ केला आणि संसार आपल्या पोटात घातला. म्हणजे भूमंडळीच्या लोकांच्या पूर्ण ज्या काही भगवंतावरती श्रद्धा होत्या, त्या फक्त भगवंतानं आपल्या पोटात घेतल्या. नाव त्याला विठ्ठल प्रचिती आली. म्हणजे भूमंडळातील लोकांसाठी विठ्ठलाने आपले हात कटेवरती धरले, पण रुक्मिणीचा मात्र रुसवा काही गेला नाही. भूमंडळातील लोक विठ्ठलाला म्हणतात बाप आणि रुक्मिणी साई, आणि बोला जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई,